जालिमों ने हमारे बेशुमार भाइयों को शहीद कर दिया है, जख्मी कर दिया है। ये यहूदियों से भी परली नस्ल है, इन जालिमों को शर्म नहीं आती। 27 जुलैची संध्याकाळ, ठिकाण होतं पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर मधलं रावलकोट। रस्त्यावर हजारो लोक उतरले होते, पण त्यांच्या हातात बंदुका नव्हत्या, काठ्या नव्हत्या, दगड नव्हते, होते ते पांढरे झेंडे। जगभरात पांढरा झेंडा हा शांततेचं प्रतीक मानला जातो। आम्ही लढायला आलो नाहीये हा त्यामागचा संदेश असतो। मात्र काही मिनिटांतच परिस्थिती पूर्ण बदलली। अचानक गोळीबार सुरू झाला आणि एका मागून एक आंदोलक खाली कोसळू लागले। अनेक जण जखमी झाले, तर मृतांचा आकडा वेगवेगळ्या अहवालांमध्ये वेगवेगळा सांगितला गेला। रावलकोटमधील रुग्णालयांमध्ये जखमींची गर्दी झाली। रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर अनेक महिला रक्तदानासाठी रांगेत उभ्या राहिल्या। त्याच वेळी त्यांच्या घरातील मुलं आणि नातेवाईक मृत्यूशी झुंज देत होते। हा केवळ एका गोळीबाराचा किस्सा नाहीये, तर पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मोठ्या आंदोलनाची ती कहाणी। पण हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे, हे लोक कोण आहेत, पाकिस्तान सरकार त्यांच्यावर इतकी कठोर कारवाई का करत आहे आणि या सगळ्याची चर्चा जगभरात अपेक्षा इतकी का झाली नाही, जागतिक मीडिया गप्प काय, आज आपण हे संपूर्ण प्रकरण सुरुवातीपासून समजून घेणार आहोत। सर्वात आधी पीओके म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। 1947 मध्ये जम्मू काश्मीर संस्थान भारतात विलीन झालं। मात्र त्याआधी पाकिस्तान समर्थित कबायली हल्लेखोरांनी संस्थानाचा काही भाग ताब्यात घेतला। आज भारत या भागाला पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके म्हणतो, तर पाकिस्तान त्याला आझाद जम्मू काश्मीर म्हणतो। कागदोपत्री पाहिलं तर या भागाला स्वतःचा पंतप्रधान, विधानसभा आणि सर्वोच्च न्यायालय देखील आहे। पण अनेक राजकीय अभ्यासकांच्या मते प्रत्यक्ष निर्णयावर इस्लामाबाद आणि विशेषतः पाकिस्तानच्या लष्कराचाच प्रभाव असतो। याच भागात निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना पाकिस्तानशी काश्मीरच्या विलिनीकरणाच्या भूमिकेची शपथ घ्यावी लागते। त्यामुळे स्वयंनिर्णयाच्या अधिकाराबाबत प्रश्न उपस्थित केले जातात। मात्र या आंदोलनाची सुरुवात भारत पाकिस्तान वादातून झाली नव्हती। 2023 मध्ये जॉईंट आवामी ॲक्शन कमिटी म्हणजेच जॅक JAAC नावाची संघटना पुढे आली। या संघटनेच्या सुरुवातीच्या मागण्या अतिशय सामान्य होत्या। वीज उत्पादन खर्चाच्या दरानं वीज मिळावी, पीठावर अनुदान द्यावं, स्थानिक जलविद्युत प्रकल्पांच्या नफ्यात स्थानिकांना वाटा मिळावा आणि सरकारी नेते अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या अवाजवी सुविधा बंद कराव्यात। म्हणजेच या आंदोलनाची सुरुवात झाली ती वीज, पीठ, महागाई आणि स्थानिक हक्कांसाठी। पुढे या मागण्यांसाठी अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आले। काही आंदोलनांदरम्यान हिंसक चकमकी झाल्या आणि जीवितहानीही झाली। त्यानंतर 30 मे 2026 ला जॅकनं सरकारकडे 2 लेखी प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जातं। मात्र संघटनेच्या म्हणण्यानुसार त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही। त्यानंतर 5 जून 2026 ला पाकिस्तान सरकारनं जॅकवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घातली। काही महिन्यांपूर्वी ज्या संघटनेशी चर्चा सुरू होती त्याच संघटनेला नंतर दहशतवादी कारवायांची जोडून बंदी घालण्यात आल्यानं वाद अधिकच चिघळला गेला। याच काळात शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे अहवाल समोर आले। काही वृत्तांमध्ये हा आकडा जो आहे तो हजारांच्या पुढे गेल्याचा दावा आहे। अनेक भागांमध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे। स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की त्यामुळे बाहेरच्या जगापर्यंत माहिती पोहोचणं जवळपास अशक्य झालं। BBC सह काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अन्न, औषध आणि इंधनाच्या पुरवठ्यावरही गंभीर परिणाम झाल्याचं वृत्त दिलंय। त्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली। या संपूर्ण आंदोलनाच्या केंद्रस्थानी आणखी एक मोठा वाद आहे, तो म्हणजे पीओके विधानसभेतल्या 12 जागांचा। एकूण 53 जागांपैकी 45 जागा थेट निवडणुकीतून भरल्या जातात, निवडणुकीद्वारे। मात्र उर्वरित 12 जागा अशा मतदारांकडून निवडल्या जातात जे स्वतः पीओके मध्ये राहत नाहीत, तर पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये राहतात। जॅक आणि काही स्थानिक नेत्यांचा दावा आहे की त्यामुळे पीओके मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या प्रतिनिधित्वावर परिणाम होतो। तर पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे की ही घटनात्मक व्यवस्था असून त्यामध्ये बदल करण्यासाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे। 27 जुलै रावलकोटमध्ये गोळीबार झाला आणि त्यानंतर संपूर्ण पाकिस्तान व्याप्त काश्मीरचं लक्ष त्या एका घटनेकडे जे आहे ते लागलं। आंदोलकांचा दावा आहे की त्यांच्याकडे बंदुका नव्हत्या, ते शांततेत मोर्चा काढत होते, त्यांच्या हातात फक्त पांढरे झेंडे होते। मात्र सुरक्षा दलांनी गोळीबार केला आणि अनेकांचा मृत्यू झाला। मृतांचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाहीये। जॅकच्या दाव्यानुसार सुरुवातीला 14 जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर हा आकडा 19, मग 27 आणि काही अहवालांमध्ये 30 ते 32 पेक्षाही जास्त असल्याचा दावा करण्यात आला। मात्र अधिकृत सरकारी आकडेवारी वेगळी असल्यानं नेमका मृतांचा आकडा जो आहे तो अद्याप स्पष्ट झालेला नाहीये। या घटनेनंतर रावलकोट, मुझफ्फराबाद आणि इतर भागात तणाव वाढला। या प्रकरणात आणखी एक वादग्रस्त विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या मुलाखतीतून समोर आलं। जून महिन्यात एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रावलकोट आणि मीरपूर मधील आंदोलकांना खरे काश्मीरी नाही आहेत ते असं म्हटल्याचा दावा केला। त्यांचं म्हणणं होतं की हे लोक काश्मीरी भाषा बोलत नाहीत, तर पहाडी किंवा पोटोहारी भाषा बोलतात। त्यानंतर 29 जुलैला रावलकोट गोळीबाराबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आंदोलकांची तुलना भारताशी करत त्यांना शत्रू संबोधलं। या विधानावरही मोठा वाद निर्माण झाला आणि विरोधकांनी त्यावर तीव्र टीका केली।
आता प्रश्न पडतो, एवढं मोठं आंदोलन सुरू असताना आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याची कितपत दखल घेतली? काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या घटनांचं वृत्तांकन केलं. रॉयटर्सनं छायाचित्र प्रसिद्ध केली, तर अल जझीरानं निवडणुका आणि पीओकेतील परिस्थितीवर सविस्तर लेख प्रकाशित केले. मात्र आंदोलनकर्ते आणि काही विश्लेषकांचा आरोप आहे की गोळीबार आणि नागरिकांच्या मृत्यूच्या घटनेला अपेक्षित महत्त्व दिलं गेलेलं नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की लोकशाही निवडणूक आणि घटनात्मक वाद यावर अधिक भर देण्यात आला, पण नागरिकांच्या जीवितहानीचा मुद्दा मुख्य ठळक बातमी म्हणून समोर आलाच नाही. अर्थात याबाबत विविध माध्यमांच्या संपादकीय धोरणांनुसार वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. दुसरीकडे भारताने या घडामोडींवर भूमिका मांडली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं जुलै महिन्यात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पीओके मधील आंदोलन हे अनेक वर्षांच्या कथित शोषण, मूलभूत अधिकारांचा अभाव आणि प्रशासकीय दडपशाहीचं प्रतीक असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानने या भागावरील आपला ताबा वैध ठरवण्यासाठी घेतलेल्या निवडणुकांना भारतानं मान्यता नसल्याचं पुन्हा स्पष्ट केलं. भारताच्या मते या निवडणुका हा केवळ कब्जा लपवण्याचा प्रयत्न असून त्याला कोणताही कायदेशीर आधार नाहीये. दरम्यान निवडणुकीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. काही टप्प्यांमध्ये मतदान झालं असलं तरी काही जागांसाठी पुढील टप्प्यात मतदान होणार आहे. आंदोलन करणाऱ्या संघटनांचं म्हणणं आहे की इंटरनेट बंद, मोठ्या प्रमाणावर अटक सत्र आणि सुरक्षा बंदोबस्त यामुळे मुक्त आणि निर्भय वातावरणात निवडणुका होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर पाकिस्तान सरकारनं मात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई आवश्यक असल्याचं म्हटलंय. आज या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. पीओके मध्ये सुरू असलेला संघर्ष हा केवळ राजकारणाचा विषय राहिलेला नाहीये. तो स्थानिक नागरिकांचे हक्क, प्रतिनिधित्व, प्रशासन, संसाधनांवरील अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्याशी जोडला गेलेला एक गुंतागुंतीचा प्रश्न बनला. मात्र एक गोष्ट नक्की, 27 जुलैला रावलकोटच्या रस्त्यावर पांढरे झेंडे घेऊन उभ्या असलेल्या लोकांचे व्हिडिओ जगभर पोहोचले आणि त्यानंतर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधलं गेलं. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.